निवडणुकीत पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर। तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं विधान। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती। राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप तर मला पाडण्यासाठी कट कारस्थानं सुरू असल्याचाही दावा। नारायण राणेंचं महत्त्व कमी करण्याचा कट सुरू। सध्या प्रचारात सुद्धा ते दिसत नाहीत। दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य। तर केसरकर बोलले ते खरंच। निलेश राणेंकडूनही दुजोरा। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग मोकळा। नगर परिषद नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती। तर नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याचीही शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल। उद्धव ठाकरेंचा आरोप। तर कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडलंय का, ठाकरेंचा सवाल। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यामुळे हा पेच। मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम। सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेसोबत युती होणार। दरम्यान ठाकरे सेनेकडून वरुण सरदेसाई तर मनसेकडून राजू पाटलांवर जबाबदारी। सूत्रांची माहिती। आम्ही सुखानं नांदतोय, आमच्यासोबत तुम्ही देखील सत्तेत या। उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना शिवसेनेत येण्याची ऑफर। सत्तेची लंका जळून सुखानं नांदा, वडेट्टीवारांच्या टीकेला सामंतांचं उत्तर। राज्यात फडणवीसांचं सरकार। जास्त वळवळ कराल तर कापून टाकू। प्रचार सभेत आशिष देशमुखांचा काँग्रेसला इशारा। भाजप कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचा आरोप। राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो, अंगावर आले तर शिंगावर घ्यायचंच। सदाभाऊ खोतांचं अजित पवारांविरोधात वक्तव्य। बाळाराजे पाटलांचं समर्थन करताना दादांविरोधात दंड थोपटले। मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। तर निशित पटेल यांच्याकडून मारहाणीचा आरोप झाल्यानंतर महिनाभरासाठी कारवाई। मालमत्ता कक्षाकडून सध्या चौकशी सुरू। सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखाचं प्रताप सरनाईकांकडून निलंबन। कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल। बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले। वडाळा कासारवडवली मार्गावरील विक्रोळी मेट्रो स्टेशन कांजूर मार्ग स्थानकाला जोडणार। पादचारी पुलाच्या बांधकामासाठी 93 कोटी रुपये खर्च अपेक्षित। MMRDA कडून निविदाही जारी। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन। व्हेन इट ऑल बिगिन या पुस्तकामध्ये क्राईमच्या अनेक कथांचा थरार। दिग्गजांकडून मारिया यांना शुभेच्छा। राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव। 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार। विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे 30 तारखेला सेवानिवृत्त होणार। इम्रान खानच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या खैबरच्या मुख्यमंत्र्याला पोलिसांकडून चोप। सीएम सोहेल अफ्रिदींना पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगाबाहेर हा मोठा गोंधळ।